वजन कमी करण्यासाठी, पोट कमी करण्यासाठी जे काय आपले फॉलोअर्स आहेत, जे हालचाली करतात, त्यांनी बिनधास्त चहा प्या. काय सांगतोय बघा, जे दिवसभर 1 मिनिट 1 तासानंतरच्या ज्या लहान लहान हालचाली आहेत, सकाळचा व्यायाम चालू केला आहे, 1 नंबर, काय अडचण नाही. जर चहा सुटत नसेल तर फक्त प्रमाण कमी करायचं आहे. चहा बिनधास्त प्या, फक्त प्रमाणात. सकाळी 1 वेळ, संध्याकाळी 1 वेळ. साखरेचा म्हणतोय, साखरेचं प्रमाण फक्त कमी ठेवा. कारण ह्याच्या अगोदर आपण हालचाली करत नव्हतो, व्यायाम करत नव्हतो, त्याच्यामुळे तो चहा आपल्यासाठी घातक होता. तरी पण आपण पित होतो. आता लय पण मन मारायची गरज नाही, जीव मारायची गरज नाही. कंट्रोल करता येईल तेवढं करायचं आहे. फक्त निगेटिव्हिटी नको की साखरेमुळं, चहामुळं वजन वाढतंय, अजिबात डोक्यात ठेवू नका. हालचालीला सुट्टी देऊ नका. व्यायामाला कारण सांगायचं, व्यायामाला सुरुवात करा. सातत्यानं हालचाली पाहिजेत. जे काही खातोय त्याच्या अगोदरच कॅलरीज बर्न करायच्या. समजा चहा घ्यायचा ना, एक 5-50 2 उड्या मारा अगोदरच, म्हणजे कॅलरीज बर्न व्हायला चालू झाल्या. चहा प्यानंतर नॉर्मल शतपावली. हे सातत्य ठेवा. कुठलंही अन्न तुम्हाला घातक नाही, फक्त ते प्रमाणात पाहिजे. कारण चहा, चपाती, भाकरी, भात हे कायम आपल्या घरात आहे, कायमच असणार आहे प्रत्येकाच्या घरात. किती दिवस तुम्ही कंट्रोल करणार आहात? फक्त जास्त ओव्हर काही नको. हालचाली चालू ठेवा, सातत्य चालू ठेवा. व्यायामाला कारण सांगायचं, व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.